नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंडीचं सीझन चालू आहे. थंडीमध्ये होणारी सांधेदुखी, गुडघेदुखी याच्यावर उपाय म्हणून खाल्ले जाणारे पौष्टिक असे लाडू आपण करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. नाचणीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता. 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. डेसिकेटेड कोकोनटऐवजी तुम्ही सुकं खोबरं किसून घेऊ शकता. अर्धी वाटी खारीक पावडर, अर्धी वाटी पांढरे तीळ, मी गावरान तीळ घेतले, तुम्ही पॉलिशचे तीळ घेऊ शकता. 2 चमचे आळू घेतलेत, 2 चमचे जवस घेतले, 2 चमचे डिंक, अर्धी वाटी गूळ घेतला आहे, गूळ चिरून घेतला आहे, 1 चमचा खसखस घेतली आहे, 2 चमचे भोपळ्याच्या बिया, 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया आणि 2 चमचे मगजबी घेतले, 15 बदाम घेतलेत, 10 ते 12 काजू घेतलेत, अर्धी वाटी साजूक तूप घेतले, 1 चमचा सुंठ पावडर घेतली आहे आणि यातलं थोडंसं जायफळ आपण किसून घेणार आहोत. सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलं आहे. साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाली, याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकूया. मीडियम टू लो गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे. काजू आणि बदाममधला दमटपणा जाईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. लो टू मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं काजू आणि बदाम छान परतवून घेतलेत. याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि मगजबी टाकूया. मंद गॅसवर हलकंसं परतून घेऊया. याच्यामध्ये दमटपणा जाईपर्यंत हलकंसं भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं हलकंसं भाजून घेतले. आता मी हे काढून घेते. तीळ टाकूया. लो टू मिडियम गॅसवर तिळाचा चटचट आवाज येईपर्यंत भाजून घेऊया. याच्यासाठी गावरान तीळ घ्यायचे, ते जास्त पौष्टिक असतात. तिळाचा चटचट आवाज यायला लागला आहे. याच्यामध्ये खसखस टाकूया. मंद गॅसवर 1 मिनिटभर भाजून घेऊया. तीळ आणि खसखस छान भाजून घेतले. आता मी हे काढून घेते. याच्यामध्ये जवस टाकूया. काही ठिकाणी याला आळशी म्हणतात. चटचट आवाज येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. जवस भाजले गेलेत, चटचट वाजायला लागलेत. आता मी हे काढून घेते. अळीव टाकूया. मंद गॅसवर 1 ते 2 मिनटं अळीव भाजून घेऊया. अळीव उष्ण असतात, थंडीच्या सीझनमध्येच खाल्ले जातात. 1 ते 2 मिनटं अळीव भाजून घेतलेत. अळीवाचा रंग बदलला आहे. आता मी हे काढून घेते. डेसिकेटेड कोकोनट टाकूया. दमटपणा जाईपर्यंत आणि थोडंसं गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतले. खोबऱ्याचा छान सुगंध सुटला आहे, रंग बदलला आहे. आता मी हे काढून घेते. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकते. तूप गरम झाले. थोडं थोडं डिंक टाकून डिंक तळून घेऊया. डिंक लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. डिंक छान फुलला पाहिजे. डिंक छान फुलला नाही तर खाताना कडक लागतो. तर लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचा. लो टू मिडियम गॅसवर तळायचा. डिंक छान तळला गेला आहे. आता मी हा काढून घेते. अशाच प्रकारे थोडा थोडा डिंक टाकून सर्व डिंक तळून घेते. सर्व डिंक तळून घेतला आहे. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. खारीक पावडर टाकूया. मंद गॅसवर 1 ते 2 मिनटं खारीक पावडर भाजून घेऊया. खारीक पावडर पटकन जळते, जास्त लाल करायची नाही. एखादा मिनिटभर परतवून घ्यायची. आता मी खारीक पावडर काढून घेते. नाचणीचं पीठ टाकूया. लो टू मिडियम गॅसवर नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडंच भाजायचं आहे, नंतर आपण त्याच्यामध्ये साजूक तूप टाकूया. मंद गॅसवर 2 ते 3 मिनटं पीठ छान भाजून घेतलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूया. पिठाचा रंग बदलेपर्यंत पीठ छान भाजून घेऊया. सतत हलवत राहायचं आहे. याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूया. लो टू मिडियम गॅसवर पीठ भाजून घेऊया. पीठ छान भाजलं आहे, पिठाचा सुगंध सुटला आहे. आता मी हे पीठ काढून घेते. सर्व साहित्य भाजून घेतले. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि मगजबी टाकूया. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया. अशा प्रकारे जाडसर वाटायचं, खूप बारीक पावडर नाही करायची. आता मी हे काढून घेते. याच्यामध्ये भाजून घेतलेले तीळ, खसखस टाकूया. भाजून घेतलेले जवस, भाजून घेतलेले आळीव. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया. अशा प्रकारे जाडसर वाटायचं, खूप बारीक पावडर नाही करायची. आता मी हे काढून घेते. डिंक छान तळून घेतला आहे. हाताने सहज कुस्करला जातोय. हा डिंक आपण हाताने कुस्करू शकतो. हा तळलेला डिंक मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून फिरवून घेणार आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये तळलेला डिंक टाकूया. डिंक छान तळला गेला आहे आपला, छान कुरकुरीत झाला आहे. मिक्सर चालू बंद करून 1 ते 2 वेळेला फिरवून घेते. मिक्सरमध्ये डिंक फिरवून घेतला आहे, छान वाटला गेला आहे. लाडू करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. ताटामध्ये भाजलेली खारीक पावडर, भाजलेले डेसिकेटेड कोकोनट
आणि भाजलेलं नाचणीचं पीठ टाकूया. वाटून घेतलेलं काजू, बदाम, भोपळ्याची बी, सूर्यफुलाची बी आणि मगज बी, वाटून घेतलेले तीळ, खसखस, जवस आणि आळीव, मिक्सरमध्ये वाटून घेतलेला डिंक, अर्धी वाटी गूळ घेतला आहे. गूळ मी बारीक चिरून घेतला आहे. आपण याच्यामध्ये खारीक पावडर टाकली आहे, त्या अंदाजाने गूळ टाकायचा. खारीक पावडर चवीला गोड असते. 1 चमचा सुंठ पावडर घेतली आहे, ती टाकूया. थोडासा जायफळ किसून घेऊया. आपण याच्यामध्ये गूळ घातला आहे, जायफळामुळे छान चव येते. छोटा पाव चमचा जायफळ किसून घेतला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून फिरवून घेऊया. या स्टेजला हे मिश्रण थोडंसं खाऊन बघायचं. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गूळ टाकू शकता. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व फिरवून घेतलं आहे, ताटामध्ये काढून घेऊया. सर्व छान मिक्स झाले. लाडू वळून घेऊया. लहान मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लाडू तुम्ही करू शकता. लाडू छान वळल्या जात आहेत. छान झाला आहे लाडू. प्लेटमध्ये ठेवते. लाडू करण्यासाठी आपण अर्धी वाटी तूप घेतलं होतं. सर्व तुपाचा वापर मी केलेला आहे. हे लाडू छान वळले जात आहेत. जर तुमचे लाडू वळल्या गेले नाही, 1 किंवा 2 चमचे साजूक तूप कोमट करून याच्यामध्ये टाका. लाडू छान वळल्या जातील. आपले पौष्टिक लाडू तयार झालेत. प्लेटमध्ये सर्व केलेत. छान झालेत लाडू. हे लाडू चवीला खूप छान लागतात. थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे लाडू आपण खाल्ले पाहिजे. लहान मुले पण आवडीने खातात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.